मतदारसंघांनी सोडली विखेंची साथ। मागील निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना सर्व 6 विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळालं होतं। मात्र यावेळी त्यांना 3 विधानसभा मतदारसंघातच मताधिक्य मिळालं, पण तेही मागच्या वेळेपेक्षा घटलेलं। तर 3 मतदारसंघात निलेश लंके यांनी आघाडी घेत विखेंवर मात केली। राहुरी विधानसभा मतदारसंघातून विखे यांना मागच्या वेळी 69,000चं मताधिक्य मिळालं होतं। यावेळी त्या ठिकाणी केवळ 11,000चं मताधिक्य मिळालं। प्राजक्त तनपुरे हे राहुरीचे आमदार आहेत। लंके यांना ते मताधिक्य देऊ शकले नाहीत, पण विखे यांचे मताधिक्य या तालुक्यात घटले आहे। राहुरीत शिवाजी कर्डिले हे विखेंसोबत होते। नगर शहर विधानसभा मतदारसंघातून मागच्या वेळी विखे यांना 53,122 मतांचं मताधिक्य मिळालं होतं। यावेळी नगरमधून 31,586 मतांचं मताधिक्य मिळालं, म्हणजे 21,000 मताधिक्य घटलं। आमदार संग्राम जगताप कोतकर हे सोबत असतानाही त्यांचं मताधिक्य घटलं। गतवेळी शेवगाव पाथर्डीत विखेंना 59,000चं मताधिक्य मिळालं होतं। यावेळी या ठिकाणी 7,000चंच मताधिक्य मिळालं। 51,000 मतांनी त्या ठिकाणी मताधिक्य घटलं। शेवगाव पाथर्डीत मोनिका राजळे घुलेबंधू यांच्यासोबत होते, मात्र तरीही विखे यांचं मताधिक्य घटलं। शेवगाव पाथर्डीत प्रताप ढाकणे हे लंकेंसोबत होते। लंके हे पारनेरचं नेतृत्व करतात। त्यांना पारनेरमध्ये थोपवण्यासाठी विखे यांनी त्या ठिकाणी मोठी यंत्रणा उभी केली होती, पण पारनेरमधून लंके यांना सर्वाधिक 38,100 मतांची आघाडी मिळाली। गतवेळी विखे यांना पारनेरमध्ये 36,000चं मताधिक्य होतं। कर्जत जामखेडमधून लंके यांना 9,000चं मताधिक्य मिळालं आहे। आमदार रोहित पवार असतानाही लंके यांना या मतदारसंघातून 9,000चं मताधिक्य मिळालं। भाजपचे राम शिंदे या मतदारसंघातील आहे, तेही विखे यांना तारू शकले नाही। गतवेळी विखेंना या मतदारसंघात 24,000चं मताधिक्य होतं। श्रीगोंदा मतदारसंघातून गतवेळी विखे यांना 30,000चं मताधिक्य होतं। यावेळी त्या ठिकाणी लंके यांनी 32,000चं मताधिक्य घेतलं आहे। भाजपचे आमदार बबनराव पाचपुते, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राजेंद्र नागवडेही विखे यांच्यासोबत होते, तरीही विखे या तालुक्यात पिछाडीवर गेले।